ची बातमी आहे। महागाईने हैराण मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागलेली आहे। आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागलाय। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झालेली आहे, तर कूल कॅबसाठी 8 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे। मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने 23 जानेवारीला वाहनांच्या वाढत्या किमती, ग्राहक निर्देशांक आणि कर्जाचे व्याजदर लक्षात घेऊन या भाडेवाढीला मंजुरी दिली होती। त्यामुळे मुंबईतील प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून किती दरवाढ झालेली आहे आपण बघणार आहोत। तर आधीचे भाडे होते 28 रुपये आणि त्याच्यानंतर आता सुधारित भाडं आहे 31 रुपये टॅक्सीसाठी। म्हणजेच आता टॅक्सीमध्ये बसल्यानंतर 31 रुपये भरावे लागतील। तर आधीचे भाडे हे रिक्षासाठी 23 रुपये होतं, मात्र सुधारित भाडं आहे 26 रुपये, 3 रुपयांची वाढ झालेली आहे। तर कूल टॅक्सीसाठी आधीचं भाडं होतं 40 रुपये, मात्र आता त्याच्यामध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे। सुधारित भाडं आहे 48 रुपये। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागल्याचं दिसतंय। मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे। केंद्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांवर लक्ष देण्यात आलं आहे। शेती क्षेत्राच्या विकासासाठी बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। तसंच सरकारनं डाळी आणि तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी 6 वर्षांचा विशेष कार्यक्रम हाती घेतलाय, ज्यामुळे देश स्वयंपूर्ण होऊन शेतकरी समृद्ध व्हायला मदत होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ग्रामीण आणि शहरी समतोल साधण्यावरती भर दिलाय। हा समतोल साधताना शेती फायद्यात येण्याच्या दृष्टीने योजना जाहीर करण्यात आल्या। बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय देण्यात आलंय ते आता पाहूया। पंतप्रधान धनधान्य योजनेच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे। शिवाय किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। तेलबिया आणि कपाशीचं उत्पादन वाढवण्यासाठी 6 वर्षांचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात 3 कारखाने निर्माण करण्यात येणार आहेत। शेतकऱ्यासाठी जे लागणारा वस्तू आहे ते कमी भावामध्ये द्यावे आणि हाय त्या पोझिशनमध्ये पिकलेल्या मालाची अंमलबजावणी करून हाय त्या पोझिशनमध्ये MSP वाढवून गव्हर्नमेंटने खरेदी करावी अशी आमची अपेक्षा आहे। शेती आणि शेतीवरती आधारित उद्योगांना बळ मिळावं यासाठी बजेटमध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे ते आता पाहूया। फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवरती लक्ष केंद्रित करून मासेमारीचं शाश्वत संकलन करण्यात येणार आहे। निर्यात करणाऱ्या MSMEला 20 कोटींपर्यंतचं मुदत कर्ज देण्यात येणार आहे। सरकारने डोंगराळ भागात छोटं विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे दुर्गम भागात हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। डाळिंबे आणि तेलबियाचे भाव फार घसरलेले आहेत, बाजारात त्यांना मूल्य मिळत नाहीत। ह्या योजनेमुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल। ग्रामीण महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचा विकास करण्यावरती बजेटमध्ये भर देण्यात आलाय। एकंदरीतच ग्रामीण भाग आणि शेतकरी आत्मनिर्भर होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हे बजेट उपयुक्त ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बातमी आहे अनोख्या आंदोलनाची। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी पाणी प्रश्नी अनोखं आंदोलन केलं। सरपंचांनी चक्क साडी नेसून जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली। मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना 2 किलोमीटरवरून डोक्यावरून पाणी आणायला लावतायत। माझ्या गावात 5 वर्ष झाली जलजीवनचं काम सुरू होऊन पण काम होत नाहीये। यामध्ये जिल्हा परिषद CEOंनी टक्केवारी घेतली असावी असा आरोप त्यांनी केला। तर मी सरपंच म्हणून नाही तर माझ्या गावातील महिलांचा आवाज म्हणून आलोय असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणता लाडकी बहीण आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला जलजीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये। 4 वर्ष झाले अधिकारी लक्ष देईना, टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले। पाहूयात पुढची बातमी। कधी सगळे सोयऱ्यांच्या निधनानंतर तर कधी निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडन करण्यात येतं। बुलढाण्याच्या शेगावात मात्र ग्रामस्थांचं मनोबल वाढवण्यासाठी सामूहिक मुंडन करण्यात आलंय। नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेगावात
टक्कल पडण्याचा आजार सुरू झालेला आहे. तर शेगाव तालुक्यातील 12 गावं आणि 201 ग्रामस्थांना या आजारानं विळखा घातलाय. अकाली टक्कल पडल्यानं हे ग्रामस्थ हवालदिल झालेत. या ग्रामस्थांचं मनोबल वाढवण्यासाठी बोंडगावातील 10 तरुणांनी टक्कल केलंय. बोंडगावात केस गळतीचे 30 रुग्ण आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून उपचार सुरू आहेत. याच दरम्यान त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या तरुणांनी टक्कल करत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा संदेश दिला. दरम्यान केस गळती प्रकरणातील ICMRचे रिपोर्ट अजूनही आलेले नाहीयेत. तर ग्रामस्थांसह आरोग्य विभागालाही त्याची उत्सुकता आहे. आमच्या गावात गेल्या 1 महिन्यापासून केस गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि एक आजार पसरलेला होता. तर सर्वांचं मनोबल खचलेलं होतं. तर खचलेलं असल्यामुळे सर्वांनी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही मुंडन करून त्यांच्यासोबत आहो असा संदेश देण्यासाठी आम्ही मुंडन केलेलं आहे समजा सर्व मित्रपरिवारांनी. गोंदियामध्ये एक दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली आहे, ज्यानं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजवली आहे. गोंदियातील BJ हॉस्पिटलमध्ये एका महिलेच्या पोटातून तब्बल 1 किलो 670 ग्रॅम वजनाचा किडनी स्टोन काढण्यात आला. हा दगड इतका मोठा होता की त्याचा आकार आणि वजन पाहून डॉक्टरसह सर्वजण आश्चर्यचकित झाले. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून ही शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मिळ मानली जाते. गोंदियाचे प्रख्यात लॅप्रोस्कोपिक आणि यूरोसर्जन विकास जैन यांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करत या महिलेची असह्य वेदनेपासून सुटका केली आहे. किसनबाई सहारे या 52 वर्षीय महिलेला गेल्या 3 वर्षांपासून प्रचंड वेदना होत होत्या, पण परिस्थिती हालाखीची असल्यानं त्यावर उपचार होऊ शकले नव्हते. अखेर त्यांच्या मुलीनं त्यांना गोंदियामध्ये उपचारासाठी आणलं आणि हा दगड त्यांच्या पोटातून काढून टाकण्यात आला. मेरी मम्मी को 1 किलो 600 ग्राम की पथरी निकली है. इनको 3 साल से प्रॉब्लम थी, पर 3 साल में उन्होंने बताया नहीं हमको, डॉक्टर ने कि पथरी का बताए थे सर. उनने बताया हमको पेट में गोला है करके. एक सरा निकाले सब, इसमें पता लगा गोला है करके. 1 किलो 600 ग्राम की निकली सर. लगभग 1.25 किलो का स्टोन एकदम ह्यूज था. निकालना भी अपने आप में एक डिफ़िकल्ट था, क्योंकि इतना बड़ा स्टोन के लिए ब्लैडर को हम बहुत ज़्यादा कट नहीं दे सकते थे. तो अलग अलग टेक्निक यूज़ करते हुए फिर हम लोगों ने डिलीवरी में जो बच्चे को डिलीवर करने के लिए फोर्सेप यूज़ करते हैं, बच्चे का हेड पकड़ के खींचते हैं जिससे डिलीवरी करते हुए, आपने 3 इडियट में देखा होगा वो जो आमिर खान ने यूज़ किया था, उस तरह का वो फोर्सेप हमने जब यहाँ पे यूज़ किया और उस फोर्सेप से पकड़ के हम स्टोन को डिलीवर कर पाए. यानंतर बातमी आहे नागपूरमधून. नागपुरातील खामला चौक ते त्रिमूर्ती चौकापर्यंतच्या दुभाजकावरील असलेली झाडं तोडण्यात आली होती. विना परवानगी ही झाडं तोडल्यानं यामध्ये मुख्य आरोपी विश्वजित वैरागडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपीच्या जाहिरात कंपनीला या रस्त्यावरील विद्युत खांबावर जाहिरात लावण्याचं टेंडर मिळणार अशी आशा होती. त्यामुळे त्यानं या झाडांची कत्तल केल्याची माहिती आहे. त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट दिला होता हे झाड काढण्यासाठी. त्यांची एक ॲडव्हर्टिजमेंट एजन्सी आहे, जे इलेक्ट्रिक पोल्स आहे ते ॲडव्हर्टिजमेंट करतात आणि ते विजिबिलिटी ते कम झालेली होती. त्यामुळे त्यांनी हे महत्त्वाचे ते झाड कापले आहे. यामध्ये त्यांना काही परमिशन त्यांनी घेतली नाही आहे. त्यांना कॉन्ट्रॅक्ट पण मिळाला न होता, पण त्यांना अशी आशंका होती की आम्हाला मिळणार आहे, मिळाला न होता. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्सव